विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे। छोटे पक्ष आणि अपक्ष यांची मतं मिळवण्याचा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहे। बहुजन विकास आघाडी, प्रहार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अपक्ष यांचा भाव आता वधारलाय। विधान परिषद निवडणुकीत एका मतासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून हे प्रयत्न सुरू आहेत। जे छोटे पक्ष आहेत, अपक्ष आहेत, अशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी म्हणून, या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न सुरू आहे। राजकीय वर्तुळातल्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून ही सगळी मतांची जुळवाजुळव सुरू आहे। बहुजन विकास आघाडी असेल, प्रहार संघटना असेल, मनसे असेल किंवा मग अपक्ष उमेदवार असतील, या सगळ्यांकडेच ही मतांची जुळवाजुळव करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहेत। तर विधान परिषदेचं हे गणित नेमकं कसं असेल ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। 288 पैकी 274 आमदार मतदान करणार आहेत। उर्वरित जागा रिक्त झाल्या। एका उमेदवारासाठी साधारणपणे 23 मतांचा कोटा आवश्यक आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि शेका पक्षाकडे पुरेशी मतं नाहीत। काँग्रेसकडे त्यांच्या एका उमेदवाराची मतं सोडून 14 अतिरिक्त मतं आहेत। शिंदेंकडे एका उमेदवारासाठी मतं आहेत आणि दुसऱ्याला कमी पडतील। अजितदादांकडे एका उमेदवारासाठी मतं आहेत आणि दुसऱ्या उमेदवारासाठी मात्र कमी मतं पडतील। प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून या संदर्भात बोलूया। चेतन, ही जी 23 ची मॅजिक फिगर आहे ती गाठण्यासाठी आता सगळी महायुती आणि महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू आहे असं म्हणावं लागेल। बरोबर आहे रिद्धी। खरं तर 11 जागांसाठी ही निवडणूक होती विधान परिषदेच्या आणि या 11 जागांसाठी 12 उमेदवार देण्यात आले आहेत। खरं तर 11 उमेदवार असते तर कदाचित विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असती। मात्र महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने तिसरा उमेदवार दिल्यामुळे आता बिनविरोध नव्हता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। 12 जुलैला ही निवडणूक होणार आहे। त्यापूर्वी आता काही दिवसच उरले आहेत आणि जर आपण संख्याबळ पाहिलं प्रत्येक पक्षाचं तर महाविकास आघाडीमध्ये एकूण जर 3 उमेदवार जिंकायचे असतील तर 69 मतं म्हणजे 69 विधानसभा सदस्यांना ही मतं द्यावी लागणार आहेत। आणि या एकंदरीत या गणित पाहिली तर महाविकास आघाडीकडे सध्या 3 पक्षांचे 64 आमदार आहेत। म्हणजे 5 आमदार जे आहेत हे महाविकास आघाडीला कमी पडत आहेत तिसरा उमेदवार जिंकवून आणण्यासाठी। आणि जर अपक्ष असतील किंवा सपा असेल, त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी असेल, या आमदारांनी जर म्हणजे हे जे एकूण 5 ते 6 आमदार आहेत, या आमदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान केलं तर महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार जिंकून येऊ शकतो। मात्र जर महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार जिंकला तर याचा फटका नक्कीच महायुतीला पडू शकतो। कारण महायुतीचं जर गणित आपण पाहिली तर भाजपचे विधानसभा सदस्य संख्याबळ आहे, या संख्याबळामध्ये त्यांचे 5 उमेदवार निवडून येत आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं संख्याबळ पाहिलं तर त्याच्यामध्ये एक उमेदवार त्यांचा निश्चित निवडून येतोय। मात्र दुसऱ्या उमेदवारासाठी लागणारी जी मतं आहेत त्या मतांसाठी अपक्षांची मदत लागणार आहे। आणि ही मदत बच्चू कडू असतील, त्याचबरोबर अन्य अपक्ष असतील जे महायुती सोबत आहेत। म्हणजे एकनाथ शिंदेनी ज्यावेळी बंड केला होता त्यावेळी 40 आमदारांसोबत जे 10 आमदार अपक्ष होते त्यांच्यासोबत त्या 10 आमदारांनी जर एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला समर्थन दिलं तर नक्कीच एकनाथ शिंदेचे देखील 2 आमदार निवडून येतील। आता राहिला प्रश्न अजित पवारांचा। अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर आपण आमदारांची संख्या पाहिली तर यामध्ये देखील सेम तीच परिस्थिती आहे। एक आमदार यांचा निवडून येईल तर दुसऱ्या आमदारांसाठी काही मतं कमी पडतील। मात्र आपण जर महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर पक्षाचे संख्याबळ पाहिलं आमदारांचं तर त्यांना देखील काही आमदारांची गरज लागणार आहे। आणि
त्यांना जी मदत लागणार आहे ती एक तर काँग्रेसकडून घ्यावी लागेल किंवा अपक्षांकडनं घ्यावी लागेल। मात्र काँग्रेसकडे स्वतःचे उमेदवार निवडून आणून 14 मतं बाकी राहतात आणि काँग्रेस ही 14 मतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणजे मिलिंद नार्वेकरांना देणार आहेत की राष्ट्रवादी पुरस्कृत असलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांना देणार हे अद्यापही समजलेलं नाही आहे। मात्र जर आपण ठरवलं जर काँग्रेसनी त्यांची उरलेली 14 मतं ही जर ठाकरेंच्या शिवसेनेला दिली तर मिलिंद नार्वेकर यांचा विजय सहज आहे। ही जी मतांची जुळवाजुळव आहे त्याला कसं यश मिळतंय हे अगदी आपल्याला तेव्हाच प्रत्यक्ष कळेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। पुढची बातमी बघूयात। विधान परिषदेच्या अनुषंगानं महायुतीची आज अत्यंत महत्त्वाची बैठक होतीये। विधिमंडळामध्ये महायुतीच्या गटनेत्यांसह प्रमुख पतोद यांची सुद्धा ही बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महत्त्वाचे नेते त्याच्यासाठी उपस्थित असतील। महाविकास आघाडी आणि महायुतीला सुद्धा मतांच्या फाटाफुटीचं ग्रहण लागण्याची भीती आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून महायुतीकडून हॉटेल पॉलिटिक्स सुद्धा केलं जाईल म्हणजेच आमदारांना हॉटेलमध्येच ठेवलं जाऊ शकतं।